मित्रांनो, मार्केट्समध्ये प्रत्येकाला जो आहे ना, एक चांगल्या प्रकारचा पैसा कमवायचा आहे आणि तो पैसा कमवण्याकरता त्यांना एक सेटअप, स्ट्रॅटेजी, एक माइंडसेट, सायकॉलॉजी ह्या सर्व पॅरामीटर्स जे ते लागतात. परंतु आपण एका व्यवस्थित गोष्टीवरती जर फोकस केलं, ते म्हणजे स्ट्रॅडल चार्ट्सवरती. तर त्या स्ट्रॅडल चार्ट्सवरनं सुद्धा मार्केट नेमकं कुठल्या दिशेमध्ये जाऊ राहिलंय, ते आपल्याला बघायला मिळेल. तर व्हिडिओ जो आहे ना, अतिशय शानदार राहणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्याच्यातनं तुम्हाला भरपूर काही आयडियाज ज्या आहेत ना, ते मिळणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक ऑप्शन ट्रेडरसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण दररोज कॅन्डलस्टिक चार्ट बघतो, सपोर्ट रेझिस्टन्सेस बघतो, परत व्हीवॅप सुद्धा बघतो, ओपन इंटरेस्ट सुद्धा बघतो. पण एक गोष्ट अशी आहे, की अनेक रिटेल ट्रेडर जे आहे, त्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे स्ट्रॅडल चार्ट. कारण खरं सांगायचं झालं तर मार्केटमध्ये मोठी मूव्ह येण्या अगोदर, ट्रेंड डे सुरू होण्या अगोदर किंवा मार्केट रेंजमध्ये अडकणार असेल, तर त्याचे संकेत जे त्या अनेक वेळा आपल्याला स्ट्रॅडल चार्टमध्ये अगोदरच बघायला मिळतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की स्ट्रॅडल म्हणजे काय? एटीएम, ओटीएम, व्हीवॅपचे जे स्ट्रॅडल जे आहेत, त्याचा काय फायदा जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो आणि त्या स्ट्रॅडलच्या किमती ज्या आहेत, त्या कमी जास्त का होतात? ह्याकडे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते समजून घेणार आहोत. या बरोबरच सगळ्यात महत्त्वाचं कोरिलेशन व्हीवॅपचं या स्ट्रॅडल चार्टवरती. मग तो एटीएमचा चार्ट असेल, तो आउट ऑफ द मनीचा चार्ट असेल किंवा इन द मनीचा चार्ट असेल, त्याच्याबरोबर काय रिलेशन जे आहेत त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर, रिटेल ट्रेडरला याचा काय फायदा होऊ शकतो? एक छोटा रिटेल ट्रेडर, छोटा निवेशक जो फक्त आतापर्यंत कॅन्डलस्टिक्सला बघतोय, ओपन इंटरेस्टला बघतोय, फ्युचरच्या चार्टला बघतोय, व्हीवॅपला बघतोय. परंतु या स्ट्रॅडलला जर त्याने कंबाईन जर केलं, तर ऑटोमॅटिकली त्याच्या ट्रेडिंगमध्ये काही एन्हान्समेंट होऊ शकते का? काही बदल घडू शकतो का? तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. वाटलंच तर तुम्हाला वेळ नसेल, रात्री बघा किंवा 1.5x च्या स्पीडला सुद्धा तुम्ही तो बघू शकता. तर पहिल्या इथं स्लाइडवरती मी तुम्हाला दाखवलंय, की स्ट्रॅडलचा चार्ट मास्टर क्लास हा आहे, की ज्याच्यामध्ये एटीएम, ओटीएम, आयटीएम स्ट्रॅडल प्लस व्हीवॅप आणि स्मार्ट मनीने एनालिसिस जो आहे तो आपल्याला करायचा आहे. ज्या माध्यमातून मार्केटमध्ये काय फिअर चाललंय, काय व्हॉलॅटिलिटी येते आणि काय मार्केटचे एक्सपेक्टेशन जे आहेत ते आपल्याला तिथं होताना दिसू शकतात. जो काही डेटा आपण याच्यामध्ये बघणार आहोत, तो 3 महिने पुराणा डेटा आहे. सेबीच्या नवीन रूलनुसार ती सुद्धा गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सर्वप्रथम आपण स्ट्रॅडल म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. समजा कन्सिडर करा, निफ्टीचा जो स्पॉट जो आहे तो 16,500 वरती आहे आणि 16,500चा जो कॉलचा जो प्रीमियम जो आहे ना, तो ₹120. त्याचबरोबर 16,500चा जो पुट जो आहे त्याचा प्रीमियम जो आहे तो ₹130 आसपास आहे. मग निफ्टीचा 16,500चा कॉल आणि 16,500चा पुट या दोघांचा मिळून जो प्रीमियम होईल त्याला ऍट द मनी स्ट्रॅडलचा प्रीमियम म्हटलं जातं. मग हा एटीएम स्ट्रॅडल काढायचा कसा? जो कॉलचा प्रीमियम ₹120 आणि पुटचा प्रीमियम जो ₹130 याचा दोघांची बेरीज केल्यावरती आपल्याला ₹250 जी ती किंमत निघून येईल. हे इतकं सोपं आहे. एटीएम कॉल प्रीमियम आणि पुट कॉल प्रीमियम यांची बेरीज म्हणजेच एटीएम स्ट्रॅडल आहे. आणि इथं महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे काय, की हा ₹250 आकडा आपल्याला काय सांगतो? मग तो जो आकडा आहे तो आपल्याला मार्केटमधील भीती सांगतो का, की मार्केटचं एक्सपेक्टेशन सांगतो का, व्होलॅटिलिटी मीटर आपल्याला सांगतोय? त्याबद्दल आपण आता ह्या माध्यमातून जे आहे ते जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये तुम्हाला स्ट्रॅडल म्हणजे काय ही तर गोष्ट तिथं लक्षात आली असेल. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये एक मोठी मूव्ह होणार असेल, त्यावेळेस दोन्ही जे प्रीमियम जे आहे ते आपल्याला तिथं वाढताना तिथं दिसतात. मार्केट ज्यावेळेस रेंजमध्ये अडकतं, त्यावेळेस तिथं बदल होताना तिथं दिसतो. तर आता पुढील स्लाइडवरती जाऊयात म्हणजे आपल्याला तिथं लक्षात येईल. मग आता आता आकडा जो आहे तो आपल्याला मार्केटमधला फिअर, व्हॉलॅटिलिटी, एक्स्पेक्टेशन दाखवत असतो. मार्केट पार्टिसिपंट्सला नेमकं तिथं काय वाटतंय? मार्केट मोठी मूव्ह करणार आहे का मार्केट साइडवेजमध्ये जाणार आहे? तर आणि तरच कॉल आणि पुटचे प्रीमियम जे आहेत ते महाग होताना दिसतात आणि त्यामुळं आपल्याला स्ट्रॅडल वाढताना दिसतो. परंतु जर मार्केट एका रेंजमध्ये अडकणार असेल, मार्केट कुठंच मूव्ह होणार नसेल, तर त्या केसमध्ये तो
प्रीमियम जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो. इथं तुम्हाला ग्राफ वरती लक्षात येईल ₹250 हा जो स्ट्रॅडलचा प्रीमियम जो आहे 240 होतोय, 225 होतोय, 210 होतोय, 195 होतोय. म्हणजे काय? स्ट्रॅडलचा प्रीमियम जो आहे तो आपल्याला कमी कमी होताना दिसतो आणि तो आपल्याला एक मार्केटची जी भावना जी आहे ना ती दाखवत असतो. कारण मार्केटच्या भावनेला सुद्धा आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे आणि तो एक प्रकारचा आरसा आहे. समजा इथं कन्सिडर करा सकाळी 9:15 तो जो स्ट्रॅडलचा जो प्रीमियम आहे तो ₹250. 10 वाजता तो ₹240 झाला, 11 वाजता तो 225 झाला, 12 वाजता तो 210 झाला आणि दुपारी 1 वाजता तो ₹195 आसपास येताना दिसतो. याचा अर्थ काय? याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की हा जो प्रीमियम जो आहे तो सतत कमी होऊ राहिला आहे आणि त्या माध्यमातनं हे जे आहेत ऑप्शन सेलर जे आहेत एकदम चांगल्या पद्धतीचा पैसा जो आहे ते आपल्याला तिथं कमावताना तिथं दिसतायत. मग ह्या छोट्याशा गोष्टीवरनं सुद्धा आपल्याला राइट साइड ऑफ द ट्रेड मग भले तो कॉल साइडचा असेल, भले तो पुट साइडचा असेल, तो आपल्याला टार्गेट आउट जो आहे तो करता येताना दिसतो. मग त्याच्यातनं आउटकम्स जे आहेत ते आपल्याला काय बघायला मिळतात? ते आउटकम जे आहेत ते टाईम डिके किती चाललाय, व्हॉलॅटिलिटी जी आहे ती ड्रॉप डाउन होताना दिसते. कारण एटीएम स्ट्रॅडल जो आहे तो कमी-कमीच होत चाललाय. मार्केट एका रेंजमध्ये किंवा स्लिप मोडमध्ये आहे आणि सॉरी ट्रेंड किंवा ब्रेकआउट जे आहे ते टिकण्याचे चान्सेस तिथं कमी आहेत आणि ऑप्शन सेलर जे आहे ते आपल्याला तिथं पैसा कमावताना तिथं दिसत आहेत. मग रिटेल ट्रेडरचे ऍक्शन अशा वेळेस काय पाहिजे? जेव्हा केव्हा तुम्हाला ऍट द मनीचं स्ट्रॅडल जे आहे ना ते एकदम कमी आपल्याला होताना तिथं दिसतं त्यावेळेस एक गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची की तिथं ऑप्शन्स बाईंग टाळणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ब्रेकआउट ट्रेडिंग करणं सुद्धा थांबणं गरजेचं आहे आणि रेंज स्ट्रॅटेजी अशा ठिकाणी वापरणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. मग या छोट्या-छोट्या गोष्टींना जर तुम्ही फॉलोअप केलं ना तुमचे टिकण्याचे चान्सेस जास्त राहतात. आता दुसऱ्या सीनकडे येऊयात, दुसऱ्या केसकडे येऊयात. त्याच्यामध्ये काय स्ट्रॅडल वॉल्टतो म्हणजे एक ट्रेंड डे जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसतो. मग आता ही दुसरी परिस्थिती ज्याच्यामध्ये आपल्याला 9:15 ₹250 प्रीमियम जो आहे तो ₹380 पाशी जाताना दिसतोय. मग याच्या पाठीमागचे कारण काय आहेत ते आपण समजून घेऊया. 9:15 स्ट्रॅडल 250 ला होता, 10 वाजता तो 270 ला गेला, 10:30च्या आसपास 340 ला गेला, 11ला 380 ला गेला. मग इथं आपल्याला काय दिसतंय? इथं आपल्याला हे कळतंय की व्हॉलॅटिलिटी जी आहे ती वाढत आहे. प्रीमियमचं एक्सपान्शन जे आहे ते होताना दिसतंय. मार्केट जे एक मोठी मूव्ह करण्याच्या तयारीमध्ये तिथे आहे. म्हणजेच प्रीमियम स्ट्रॅडलचा प्रीमियम जो आहे तो घटण्याऐवजी तो काय होताना दिसतोय? वाढताना दिसतोय. तर प्रीमियम घटण्याऐवजी तो आपल्याला तो वाढताना दिसतो आणि तो एक लिनिअरिटी मध्ये नाही जाणार. थोडंसं वरती जाईल, पुन्हा खाली येईल, वरती जाईल, पुन्हा खाली येईल, या पद्धतीने दिसतो. म्हणजेच मार्केटमध्ये एक मोठी मूव्ह जी आहे ना, ती तयार होण्याची तिथं शक्यता असते आणि अशा दिवशी अनेकदा ट्रेंड डे जो आहे तो तयार होताना दिसतो. अशा दिवशी तिथं ब्रेकआउट जे आहे ते सस्टेन राहतं. मोमेंटम जो आहे तो निर्माण होतो आणि याच दिवशी ऑप्शन्स बायर जे आहेत ना, मोठा पैसा कमावताना आपल्याला तिथं दिसतात. मग जेव्हा केव्हा स्ट्रॅडलचे प्रीमियम जे आहेत ते आपल्याला वाढताना ते दिसतात त्यावेळेस व्हॉलॅटिलिटी एक्सपान्शन तिथं असते. अग्रेसिव्ह प्रीमियम बाईंग असते. त्याचबरोबर ट्रेंड डेज सुद्धा तयार होताना दिसतो आणि अशा दिवशी ब्रेकआउट जे आहे ते सस्टेन होताना दिसतात. जनरली रिटेल ट्रेडर जो आहे ना तो फक्त आणि फक्त कॅन्डल स्टिक्स, ऑप्शन चेनचा डेटा तो बघून तिथं ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो. बट स्मार्ट प्लेयर जे आहेत, प्रोप्रायटरी डेस्क वाले जे आहेत, एफ-आय-आयज, डी-आयज वाले आहेत किंवा हेज फंड्स वाले जे प्लेयर जे आहेत ते ह्या छोट्या-छोट्या गोष्टींवरती फोकस करत असतात. मग तुमचा जर फोकस अशा गोष्टीवरती जर तुमची शिफ्ट जर केला, तर ऑटोमॅटिकली तुमचे ऑड्स ऑफ विनिंग जे आहे ना, प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग तिथं आपल्याला वाढताना दिसतं. आता तुमच्या समोर मी एक 2 चार्टचा स्क्रीनशॉट इथं लावलेला आहे. हे स्ट्रॅडलच आहेत. एक जो आहे स्ट्रॅडल जिथं प्राइस आहे एक आउट ऑफ द मनीचा स्ट्रॅडल आहे आणि एक डीप आयटीएमचा स्ट्रॅडल आहे आणि हा 3 महिना पुराणा स्ट्रॅडल आहे. जर तुम्ही याला जर ऑब्झर्व जर केलं तर तुम्हाला इथं काय लक्षात येईल? इथं बघा ह्या पर्टिक्युलर ब्ल्यू लाईन जी आहे ती व्हीवॅपची आहे. सेम वे इकडे सुद्धा व्हीवॅपची आहे. जर ह्या दोघांमधला जर फरक जर बघितला तर सकाळपासून थोडा बहुत पुलबॅक आणि कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड मध्ये हा डाव्या बाजूचा स्ट्रॅडल आपल्याला जाताना दिसतोय. त्याच्या कम्पॅरेटिव्हली राईट साईडचा उजव्या हाताचा जर हा स्ट्रॅडल जर बघितला तो इन अँड अराउंड व्हीवॅपच्या आसपासच आपल्याला ट्रेड करताना दिसतोय. मग अशा ठिकाणी आपल्याला फायदा काय? जेव्हा केव्हा तुम्हाला सुरुवाती रिझन किंवा मार्केट खुलल्यानंतर साधारण 45 ते 1 तास मिनिटां 45 मिनिटां ते 1 तासाच्या दरम्यान जर तुम्हाला कळलं की बाबा प्राइस जी आहे ती व्हीवॅपच्या खाली आहे, थोडे बहुत पुलबॅक जे आहे ते व्हीवॅपच्या आसपास 2, 4, 5, 6 जे काय झालेले आहेत
ते सस्टेनच झाले नाही, त्याचा अर्थ ती बाईंग साईड नाहीये. त्याच्या कम्पॅरेटिव्हली उजव्या हाताला जर तुम्ही आलात तर तिथं तुम्हाला कळेल की बाबा प्राइस जी आहे स्ट्रॅडलची ही जी किंमत जी आहे प्राइस जी आहे त्या व्हीवॅपच्या इन अँड अराउंडच होते. म्हणजे जेव्हा केव्हा प्राइस एक सबस्टॅन्शियल रिजेक्शन करेल आणि पुन्हा व्हीवॅपला रिक्लेम करेल आणि तिथं सस्टेन राहण्याचे तुम्हाला लक्षणं दाखवेल, इन्साइट्स देईल, त्यावेळेस अशा ठिकाणी एक स्केलिंग ट्रेड जो आहे तो तुम्हाला स्ट्रॅडलच्या चार्टच्या माध्यमातून जो तो जनरेट होताना दिसू शकतो. स्ट्रॅडलचं सगळ्यात महत्वाचं जे आउटकम जे आहे ना मित्रांनो ते म्हणजे कुठला दिवस रेंज बाउंड आहे, कुठला दिवस एक ट्रेंडिंग आहे, त्याबद्दलची आयडिया देण्याचं काम जे आहे ते स्ट्रॅडल चार्ट्स करत असतात. मग तो स्ट्रॅडल चार्ट एट द मनीचा पण असू शकतो, तो आउट ऑफ द मनीचा पण असू शकतो, तो इन द मनीचा पण असू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही फोकस आउट जर केलं ऑटोमॅटिकली तुमचे ऑड्स ऑफ विनिंग जे आहे ते आपल्याला जनरली होताना दिसू शकतात. ह्या पर्टिक्युलर स्लाइड वरती तुम्हाला कळेल की एटीएम आउट ऑफ द मनी आणि आयटीएम स्ट्रॅडल मध्ये फरक नेमकं काय. आता एक महत्वाचा भाग समजून घेऊया. बहुतेक ट्रेडर जे आहेत ते फक्त आणि फक्त काय एटीएम स्ट्रॅडल बघत असतात. पण प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ना ते एटीएम, ओटीएम आणि आयटीएम तिन्ही स्ट्रॅडल बघत असतात. आता एटीएम म्हणजे ऍट द मनी, जिथं कुठं मार्केट चाललंय ते एटीएम स्ट्रॅडल म्हटलं जातं. ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी, जिथं मार्केट चाललंय त्याच्यापासून 200 पॉईंट वर किंवा 200 पॉईंट खालचं त्याला आपण त्या स्ट्रॅडलला हे म्हणतो. आणि आयटीएम म्हणजे जिथं मार्केट चाललंय त्याच्या खालच्या ज्या सर्व ज्या स्ट्राईक ज्या आहेत त्या म्हणजेच काय आयटीएम स्ट्रॅडल. जेव्हा केव्हा आता समजा मी एक्झाम्पल मगाशी घेतलं होतं की 16,500 ला स्पॉट आहे. मग 16,500च्या स्ट्राईकचा कॉल आणि पुटचा जो प्रीमियम जो ऍडिशन होईल जो की 250 रुपये, कॉलचा प्रीमियम 120 रुपये आणि पुटचा प्रीमियम जो आहे तो 130 आहे. या दोघांचा मिळून तो आला 250. इथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असते, सगळ्यात जास्त लिक्विडिटी असते आणि करंट व्हॉलेटिलिटी सुद्धा सगळ्यात जास्त असते. जर याच वेळेस जर तुम्ही आउट ऑफ द मनी स्ट्रॅडल जर बघितलं तो भविष्यातील अपेक्षा आपल्याला दाखवतो. फक्त आणि फक्त आपण चार्ट्स बघत नाहीये, त्याच्यावरनं आपल्याला इंटरप्रेट करायचंय, समजून घ्यायचं की मार्केटला नेमकं एक्सपेक्टेशन्स काय. मग ह्या आउट ऑफ द मनी मध्ये काय की 16,600 आणि 16,400 या पर्टिक्युलर स्ट्राईकला जर आपण कन्सिडर जर केलं तर त्याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येतंय समजा 600च येईल इथं 400 नसणार आहे, हा मिस्टेक इथं. तर 16,600चा सी आणि 16,600चा पी यांचा जो समेशन जो आहे तो आपल्याला 150 रुपयाच्या आसपास दिसतो. मग तो एक फ्युचरचा एक्सपेक्टेशन दाखवतो, पॉसिबिलिटी दाखवतो आणि मोमेंटम आरली सिग्नल जो तो जनरली होताना दिसतो. म्हणजे जेव्हा केव्हा ओटीएम स्ट्रॅडल्स हे राईज आपल्याला होताना दिसतात, व्हीवॅपच्या वरती सस्टेन होताना दिसतात, त्याकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्या साईडला आपला किननेस जो आहे, आपला जो कल जो आहे, आपल्या मनाचा जो बायस जो आहे तो ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्याच्यावरनं आपल्याला प्राइसची जी ती आयडिया येताना दिसते. आणि उरला सुरला प्रश्न आयटीएम स्ट्रॅडलचा. या आयटीएम स्ट्रॅडल मध्ये आपल्याला एक आयडिया येते की बाबा 16,400 सी आणि 16,400 पी याच्यावरनं त्या दोघांचं कॉम्बिनेशन येतं आणि तिथं आपल्याला कळतं बाबा 370 आहे, जिथं स्मार्ट मनी ऍक्टिव्हिटी, डायरेक्शनल बायस किंवा डायरेक्शनल पोझिशन्स काय आहेत, इन्स्टिट्यूशनच्या मूव्ह काय होत आहेत याकडे आपल्याला आयडिया येते. म्हणून ऍट द मनी, आउट ऑफ द मनी, आयटीएम यांचं कनेक्शन जर आपण समजून जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. जर ऍट द मनी जर स्ट्रॅडल जर खाली जाते, आउट ऑफ द मनी जर खाली जाते आणि आयटीएम सुद्धा जर खाली खाली जर जाऊ राहिले, हे तिघं पण खालच्या बाजूला व्हीवॅपच्या खाली जाताना दिसतंय, याचा अर्थ प्रीमियम जे स्ट्रक्चर जे आहे ते कमजोर होऊ राहिलंय. मार्केट जे आहे ते एका रेंज बाउंड सिच्युएशन मध्ये जे आहे ना टिकू शकतं. पण जर एटीएम जे आहे ते ऑलमोस्ट फ्लॅट आहे, अशा पद्धतीने फ्लॅट चाललंय, आयटीएम जो आहे तो वाढू राहिलाय आणि आउट ऑफ द मनी जो आहे तो सुद्धा आपल्याला राईज होताना दिसतोय, याचा अर्थ तिथं स्मार्ट मनी जे आहे ते पोझिशनिंग करून राहिले आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये ब्रेकआउटचे चान्सेस जे आहे ते मोस्ट प्रोबेबली होताना दिसतात आणि ही एक मोठी मूवची नांदी असू शकते. आणि जर एटीएम, आउट ऑफ द मनी आणि आयटीएम तिन्ही एकत्र वाढत असतील तर याचा अर्थ असा आहे की तिथे व्हॉलेटिलिटी जी आहे एक्सपान्शन होऊ राहिली ट्रेंड डेची त्या पर्टिक्युलर ठिकाणी शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त असू शकते. स्ट्रॅडलच्या बाबतीत मी परत एकदा सांगतो, जी पर्टिक्युलर 16,500चं सी आणि पी हा एटीएम स्ट्रॅडल आहे. ओटीएम साठी 16,600 ची स्ट्राईक जे आहे सी आणि पी हे राहणार आहे, इथं चुकीचं इथं दिसतंय. आणि आयटीएम स्ट्रॅडल मध्ये 16,400चा कॉल आणि 16,400चा पुट जो आहे तो आपल्याला ती पर्टिक्युलर सिच्युएशन दाखवणार. मग आता याच्यामध्ये स्ट्रॅडल व्हीवॅप आपलं कॉम्बिनेशन करणं गरजेचं आहे. तर एटीएम, आयटीएम आणि ओटीएम स्ट्रॅडलला जर कंबाईन आपण रिडिंग जर घेतली तर त्याकडनं आपल्याला काय आउटकम भेटू शकतो. रिटेल ट्रेडरची चूक काय असते, फक्त ऍट द मनी स्ट्रॅडल ते बघतायत. प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत एटीएम, ओटीएम आणि आउट ऑफ द मनी जे आहेत आयटीएम, इन द मनी जे आहेत ह्या सर्व स्ट्रॅडल्सला चेक करत असतात, कारण त्याच्यावरनं त्यांना एक बायस जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. जर
एटीएम स्ट्रॅडल डाऊन आहे, ओटीएम स्ट्रॅडल डाऊन आहे आणि आयटीएम स्ट्रॅडल डाऊन आहे, म्हणजे मार्केटचे जी सिग्नलिंग जे आहे ती रेंज बाउंडची आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण डोकं लावायचं नाही, तिथं एक रेंज स्ट्रॅटेजी फॉलो करणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं जर आपण बघितलं, एटीएम फ्लॅट आहे, आउट ऑफ द मनी स्ट्रॅटेजी ती स्ट्रॉंग आहे आणि आयटीएम एकदम स्ट्रॉंग आहे. ती म्हणजे स्मार्ट मनी जे आहे ते तिथं पोझिशनिंग करते आणि एक मोठे प्लेयर जे आहेत ते तिथं आयटीएम आणि ओटीएम मध्ये पोझिशन्स घेऊन राहिलेत आणि तिथनं एक मोठी मूव्ह येण्याची ती नांदी आहे. आणि अशा केसमध्ये रिटेल ट्रेडर जो की एकदम छोटा चंक ऑफ मनी जो आहे तो मार्केटमध्ये घेऊन येतो, त्याने तयारी ठेवणं गरजेचं आहे. आणि जर एटीएम, ओटीएम आणि आयटीएम हे तिन्ही स्ट्रॉंग आहे, तर तिथं फुल व्हॉलेटिलिटी एक्सपान्शन होण्याची शक्यता आहे. तिथं प्रीमियम बाईंग इन्स्टिट्यूशन जे ते मार्केट पार्टिसिपेशनच्या माध्यमातून ते करत असतात आणि मार्केटला जे आहे ते वरती होताना दिसू शकतात. मग याच्या बरोबर आणखीन एक पॅरामीटर मी ऍड करायला सांगेल, तो म्हणजे स्ट्रॅडल व्हीवॅप. आता स्ट्रॅडल व्हीवॅप म्हणजे काय? समजा एटीएम स्ट्रॅडलची व्हॅल्यू जी आहे ती 200 रुपयांच्या आसपास आहे. कन्सिडर करा, तुमच्या स्ट्रॅडलची जी व्हॅल्यू जी आहे ती 200 रुपयांच्या आसपास आहे आणि करंट करंट स्ट्रॅडलची जी प्राइस आहे 220 रुपयांच्या आसपास चालली आहे आणि स्ट्रॅडलचा जो व्हीवॅप आहे तो 240 रुपयांच्या आसपास आहे. हा व्हीवॅपच्या खाली प्राइस चालली आहे, म्हणजे आपल्याला एक कळतं की प्राइस थोडीशी कमजोर आहे. म्हणजे स्ट्रॅडलची प्राइस जी आहे ती व्हीवॅपच्या खाली, याचा अर्थ असा आहे की ऑप्शन सेलर जे आहे ते कंट्रोलमध्ये, म्हणजे तुमची जी प्राइस जी आहे ती व्हीवॅपच्या वरती जर सस्टेन राहिली तर ऑप्शन्स बायर तिथं कंट्रोलमध्ये. पण जर प्राइसच त्या व्हीवॅपच्या खाली आहे म्हणजे ऑप्शन सेलर जे आहेत तिथं कंट्रोलमध्ये आणि तिथं आपण न अडकणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो. मग या छोट्याशा गोष्टीला जे आहे ना ते आपण बघणं सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा रेंज बाउंड मार्केट असण्याची अशा ठिकाणी शक्यता जास्त असते आणि अशा वेळी ऑप्शन बाईंग करण्यापूर्वी दोनदा विचार करावा. कारण जनरली काय होतंय, लोक जे आहेत ना ते अडकून बसतात आणि त्याच्यामुळं तो एक मोठा प्रॉब्लेम जो आहे तो जनरेट आपल्याला तिथं होताना ते दिसतो. आता स्ट्रॅडल व्हीवॅपचं अनालिसिस, ह्या स्ट्रॅडल व्हीवॅपच्या अनालिसिस वरनं एक लक्षात येतं की ही जी ग्रीन कर्व जी आहे हा तुमचा स्ट्रॅडलचा प्रीमियम आहे आणि हा जो व्हीवॅपचा जो आहे तो ऑलमोस्ट व्हायलेट काइंड ऑफ कलर इथं आपल्याला दिसतोय. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा केव्हा करंट प्राइस ही व्हीवॅपच्या खाली आहे, सेलर स्ट्रॉंग आहेत, तिथं मार्केट रेंज बाउंडची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आपण ऑप्शन्स बाईंग जी ती अजिबात करायची नाही. परंतु जर प्राइस अशा पद्धतीने व्हीवॅपच्या वरती सस्टेन राहू राहिली तर ऑटोमॅटिकली तिथं करंट प्राइस ही व्हीवॅपच्या वरती आहे, म्हणजे तिथं बायर स्ट्रॉंग आहे, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढते आणि ट्रेंड डेव्हलपमेंटचे सगळ्यात जास्त चान्सेस राहणार आहे. आता ह्या पर्टिक्युलर चार्टचा रिटेल ट्रेडरला काय फायदा होईल, याचा फायदा तो कसा करू शकतो त्याच्याबद्दल बोलूया. तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, रिटेल ट्रेडरची सर्वात मोठी चूक असते ती काय असते माहितीये? डायरेक्शन प्रिडिक्ट करणं. मार्केट वर जाईल की खाली जाईल याचा अंदाज लावत बसणे आणि त्याच्यामध्ये त्या पोझिशन्स मध्ये घुसला की इमोशन्स मध्ये तो अडकण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं अडकल्यानंतर तिथं मोठा प्रॉब्लेम जो आहे तो जनरेट होताना दिसतो. म्हणून स्ट्रॅडल आपल्याला डायरेक्शन सांगत नाही, पण मार्केटची जी क्वालिटी जी आहे ना ऑटोमॅटिकली त्यावरनं आपल्याला मार्केटची क्वालिटी जी आहे ना ती आपल्या समोर तिथे येते. म्हणून स्ट्रॅडल आपल्याला डायरेक्शन सांगतच नाही, मार्केटची क्वालिटी सांगतं आणि मार्केटमध्ये एनर्जी आहे की नाही आहे. कारण त्या एनर्जीच्या बेसिसवरती एक मोठा मूव्ह वरच्या बाजूला होणार आहे, त्या एनर्जीच्या बेसिसवरतीच मार्केटमध्ये डाऊन मूव्ह होणार आहे. त्या केसमध्ये जी बाउंड्री लाईन महत्वाची असणार आहे ती म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस, ज्याला आपण व्हीवॅप म्हणतो. ट्रेंड तयार होतोय का, ब्रेकआउट तयार होतोय का, सेलर स्ट्रॉंगर आहेत का, व्हॉलेटिलिटी वाढते का, हे सर्व प्रश्नांची उत्तर जे आहे ना स्ट्रॅडल देतं. मग मी आज गेलो आणि एक तास स्ट्रॅडल बघितलं झालं संपलं का? नाही. पाठीमागचा डेटा जो आहे तो बॅक टेस्ट करावा लागेल, त्याच्यावरनं तुम्हाला कन्क्लुजन्स काढावं लागतील आणि मग फ्युचरमध्ये त्याची प्रॅक्टिस जी आहे ती करावं लागेल. म्हणून प्रोफेशनल ट्रेडर जे आहे ते अनेकदा डायरेक्शन पेक्षा व्हॉलेटिलिटीवरती जे आहे ते लक्ष ठेवत असतात आणि तेच त्यांचं मार्केटमधलं एज असतं. म्हणून ते मार्केटमधनं कन्सिस्टंटली पैसा कमवत असतात. रिटेल ट्रेडर याच्या विरोधात उलट बाजूला असतात, ते कायम कायम लॉस मध्ये जाताना दिसतात. म्हणून या छोट्याशा गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं बघा स्ट्रॅडल व्हीवॅप अनालिसिस. जसं मी अगोदर सांगितलं, जर तुमची करंट प्राइस ही व्हीवॅपच्या खाली आहे म्हणजे मार्केटची दिशा जी आहे ती एक बेरीज साइड मध्ये. जर तुमची करंट प्राइस व्हीवॅपच्या वरती आहे म्हणजे मार्केटसाठी एक बेस्ट आहे. आता इथं तुम्हाला चार्ट दिसत असेल, हा 1 जानेवारीचा सेन्सेक्सचा चार्ट इथं दिसतोय. जर तुम्ही या सुरुवात वरच्या जर तुम्ही स्ट्रॅडल जर बघितल्या, या स्ट्रॅडल मध्ये तुम्हाला कळेल की बाबा प्राइस जी आहे ती व्हीवॅपच्या खाली सस्टेन राहू राहिली. बघा या पहिल्या याच्यामध्ये, या दुसऱ्या याच्यामध्ये, इथं तिसऱ्या याच्यामध्ये, इथं चौथ्या याच्यामध्ये, म्हणजे काय, त्या आयटीएम स्ट्रॅडल जे आहेत त्यांचे प्रीमियम जे आहेत ते डाऊन आपल्याला होताना दिसतात. आणि आउट ऑफ द मनी जर स्ट्रॅडल जर बघितल्या, तिथं बघा हा स्ट्रॅडल खाली आहे, व्हीवॅपच्या आसपास गेलाय, हा व्हीवॅपच्या वरती सस्टेन राहतोय, हा व्हीवॅपच्या वरती सस्टेन आहे. म्हणजे
ओटीएम स्ट्रॅडल जे आहेत ते राईज होऊ राहिलेत. अशा केसमध्ये काय होतं, पुट साइड मध्ये जे ना ऑपॉर्च्युनिटी राहते आणि जर आयटीएम स्ट्रॅडल जर कमी कमी होऊ राहिलेत म्हणजे कॉल मध्ये तिथं ऑपॉर्च्युनिटी नाही. पण याच्या उलट जर असं झालं, ह्या एटीएम आणि आयटीएम स्ट्रॅडल जर राईज व्हायला लागल्या आणि ओटीएम स्ट्रॅडल जर डाऊन साईडला जर जायला लागल्या, तिकडनं एक मोमेंटम जे आहे ना जनरेट होण्याची तिथं सगळ्यात जास्त शक्यता आपल्याला होताना दिसते. म्हणून मल्टिपल स्ट्रॅडल जे ते बघणं गरजेचं आहे. जनरली 7-8 तुम्ही स्ट्रॅडल लावला त्याच्यावरनं तुम्हाला रेकग्निशन येईल की बाबा व्हीवॅपच्या खाली कोण घुसतंय, व्हीवॅपच्या वरती कोण सस्टेन राहू राहिलंय. त्याच्यावरनं ते जे स्विंग जे होतात इंट्राडे मध्ये किंवा पोझिशनल स्विंग मध्ये, त्याला तुम्ही टार्गेट आउट करू शकता. ह्या छोट्याशा गोष्टींना जे आहे ना तुम्ही फोकस करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता जाऊयात महत्वाच्या पॉईंटकडे. समजा रिअल मार्केट एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात. इथं जर बघा 9:15 जो एटीएम स्ट्रॅडल 250 होता, ओटीएम 150 होता, तो आयटीएम स्ट्रॅडल 370 होता, तो 12 वाजूपर्यंत कमी कमी होता दिसतो. म्हणजे मार्केट रेंज बाउंड आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रयत्न आपण न करणं गरजेचं आहे. आपली कॅपिटल प्रिझर्व्ह ठेवणं गरजेचं आहे. पण ट्रेंड डेच्या दिवशी, व्हॉलटिलिटी एक्सपान्शनच्या दिवशी जे एटीएम, ओटीएम, आयटीएम स्ट्रॅडल जे ते कंटिन्युअसली राईज होत आहेत, म्हणजे तिथे एक मोमेंटम जे ते जनरेट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आणि तिथं सिंपल मोमेंटम डे, इन्स्टिट्यूशनल प्ले आणि त्यावेळेस आपण त्यांच्या बरोबर राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. गोल्डन फ्रेमवर्क मी तुम्हाला सांगतो. निफ्टी स्पॉट बघावा, एटीएम स्ट्रॅडल बघावा, ओटीएम स्ट्रॅडल बघावा, आयटीएम स्ट्रॅडल बघावा आणि स्ट्रॅडल व्ह्यू बघा. कारण किंमत कुठे आहे, हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत ते स्पॉटच्या चार्टवर नाही. दुसरं म्हणजे करंट व्हॉलटिलिटी कुठे आहे, मार्केट आता कुठं जाऊ शकतं याचा अंदाज जो आहे तो एटीएम स्ट्रॅडलवर नाही. ओटीएम स्ट्रॅडल मध्ये फ्युचरचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्याची आयडिया आपल्याला येईल आणि मोमेंटम अर्ली सिग्नल सुद्धा तिथनं भेटेल. सगळ्यात महत्वाचं आयटीएम स्ट्रॅडल मध्ये स्मार्ट मनी पोझिशनिंग करताय का, करताय की नाही करताय त्याची सुद्धा आपल्याला आयडिया राहील. आणि स्ट्रॅडल व्ह्यू मधनं आपल्याला हे लक्षात येईल की बायर्स कंट्रोल मध्ये की सेलर्स कंट्रोल मध्ये, कारण त्यावरनं आपल्याला प्राइसची जी आयडिया जी ती लक्षात येताना तिथं दिसू शकते. म्हणून या छोट्या गोष्टीमध्ये लक्षात राहून द्या की प्राइस चार्ट जो आहे तो मार्केटचं बाह्य स्वरूप काय ते आपल्याला सांगत असतो. स्ट्रॅडल चार्ट जे आहे ना मार्केटचं मन सांगतं की काय होऊ शकतं. म्हणून त्यामध्ये स्ट्रॅडल मध्ये सी आणि पीईचा प्रीमियम एकाच स्ट्राईकचा आपण कन्सिडर करतो. फॉलिंग स्ट्रॅडल म्हणजे रेंज बाउंड मार्केट आहे, रायझिंग स्ट्रॅडल म्हणजे ट्रेंड आहे. व्हीवॅपच्या अबोव जर स्ट्रॅडलची प्राइस आहे तर तिथं बायर्स ऍक्टिव्ह आहे. व्हीवॅपच्या खाली जर प्राइस जर असेल तर तिथं सेलर्स ऍक्टिव्ह आहे. रेंज बाउंड ची शक्यता आहे. ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट हा प्रिडिक्शन मधून मिळत नाही, प्रोबेबिलिटी मधून येतो आणि त्या प्रोबेबिलिटीला आपण टार्गेट करणं सगळ्यात